तर नमस्कार माझ्या मराठी मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण एका अशा स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत ज्यांनी ह्या ठिकाणी एक आपला मोठा बायबॅक अनाउन्स केलेला आहे। आणि मित्रांनो ह्या बायबॅकच्या माध्यमातून तुम्ही मोठे रिटर्न्स कमवू शकता। मित्रांनो छोटे मोठे नाही तर तब्बल 45% रिटर्न्स ह्या ठिकाणी तुम्ही कमवू शकणार आहात ह्या बायबॅकच्या माध्यमातून। जर हे रिटर्न्स तुम्हाला कमवायचे असतील तर डेफिनेटली तुम्ही ह्या स्टॉकला ह्या बायबॅक साठी काय करू शकता, या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकता। सो हा स्टॉक कोणता आहे आणि ह्यामध्ये आपण पार्टिसिपेट केलं पाहिजे का नाही ह्या गोष्टींविषयी सविस्तररित्या चर्चा करतोय। पण पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राइब करत नाही। सो आपल्या मराठी माणसांनी जर असं केलं तर कसं चालेल। आपण हे जे काही चॅनल बनवलेलं आहे ते आपल्या मराठी कम्युनिटीला ग्रो करण्यासाठी या ठिकाणी बनवलेलं आहे। सो प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही ताकद आहे ती या ठिकाणी जगाला दाखवून द्या। सो चला जास्त वेळ मी दौडत नाही, सरळ व्हिडिओची सुरुवात करतो। ज्या कंपनीबद्दल मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे आरती ड्रग्ज लिमिटेड। अर्थात ही कंपनी काही ड्रग्ज वगैरे कोकीन वगैरे असलं काही बनवत नाही। ड्रग्जचा अर्थ असतो औषध। ओके, औषध बनवण्याचं काम ही कंपनी करते। 622 रुपये 10 पैसे प्राइस आहे। लॉंग टर्म मध्ये तुम्ही बघू शकता जेव्हा ह्याचा IPO आला 2003 मध्ये तेव्हापासून आतापर्यंत 5724% रिटर्न दिलेले आहेत। 5 वर्षामध्ये 434%, एका वर्षामध्ये 16% रिटर्न, 6 महिन्यामध्ये 20% रिटर्न, एका महिन्यामध्ये 23% आणि 5 दिवसांमध्ये 17.77% रिटर्न। आणि इंट्राडे मध्ये म्हणजे काल 26 तारखेला ह्याने जे रिटर्न्स दिलेले आहेत ते तब्बल 10% रिटर्न दिलेले आहेत इंट्राडे मध्ये। कारण बायबॅकची न्यूज इतकी चांगली होती, इतकं चांगलं प्राइस यांनी ऑफर केलेलं आहे की ज्याच्यामुळे बायर्सचा ह्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट या ठिकाणी वाढलेला आहे। सो मित्रांनो बघा, बायबॅकची जी काही न्यूज आहे त्याच्या माध्यमातून कंपनी काय करेल, आपले 6 लाख शेअर्स म्हणजे ह्या ठिकाणी माझ्या मते जो एक्झॅक्ट आकडा आहे तो आहे 6,65,000 शेअर्स कंपनी काय करणार आहे बायबॅकच्या माध्यमातून खरेदी करणार आहे आपल्या गुंतवणूकदारांकडून। आणि मित्रांनो प्राइस बँड सुद्धा चांगलं दिलेलं आहे आणि 900 रुपयांचं प्राइस बँड दिलेलं आहे। म्हणजे एका शेअर पाठीमागे तुम्हाला ऑलमोस्ट 45% मित्रांनो प्रॉफिट होणार आहे। अर्थातच ही कंपनी तुम्हाला पूर्णतः मालामाल करून सोडणार आहे ह्या बायबॅकच्या माध्यमातून। पण अगेन मित्रांनो हे का IPO सारखं असतं, म्हणजे लागलं तर लागलं नाही तर सगळं जे काय आपलं उकळ आहे ते काय होणार आहे, पांढरं होणार आहे, अन्यथा काय होणार, सगळं मुसळ जे आहे ते तेलात जाणार आहे। अशातला प्रकार या ठिकाणी होणार आहे काहीसा। त्यामुळे बायबॅक जो असतो तो मित्रांनो लकी लोकांनाच मिळतो। जर तुम्हाला ह्या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर ही रिस्क तुम्ही घेऊ शकता, पण ही रिस्क तेव्हाच तुम्ही घेऊ शकता जेव्हा काय असेल स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग असेल। आता ह्या ठिकाणी आपण बघूया की स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे का। सो मित्रांनो बघा, एक मिड कॅप कंपनी आहे ही आणि 605 रुपये काय करंट प्राइस आहे आणि 139 रुपये बुक व्हॅल्यू आहे। म्हणजे स्टॉक थोडासा ओव्हर व्हॅल्यूड आहे बुक व्हॅल्यूच्या दृष्टिकोनातून। आणि त्याचबरोबर पीईचा जर विचार केला तर 35चा ह्या ठिकाणी पी आहे। सो पी पण थोडासा जास्त आहे, पण ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी स्टॉक फंडामेंटली खूप जास्त छान मला वाटतोय। कारण का कंपनीची सेल्स वाढते, कंपनीचे प्रॉफिट्स वाढत आहेत, कंपनी चांगल्या पद्धतीने बिझनेस या ठिकाणी करते। फक्त सध्या एकच चिंतेचा विषय की मार्केट खूप जास्त लाईफ टाईम हायवरती आहे। जर मार्केट इथून कोसळली तर ह्या स्टॉकमध्ये तुम्ही अडकून बसू शकता, पण कॉन्फिडंटली तुम्ही ह्या ठिकाणी बाईंग सुद्धा आणखीन जास्त करू शकता ज्या वेळेला स्टॉक पडेल त्यावेळेला का, कारण का ही एक फार्मा कंपनी आहे। सो डेफिनेटली लॉंग टर्म तुम्हाला प्रॉफिटच ह्या ठिकाणी देईल आणि जे काही तुमचं प्राइस आहे तो डेफिनेटली कधी ना कधी ह्या ठिकाणी कव्हर नक्कीच होईल। आता इथे तुम्ही बघू शकता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड 14 आणि 13.9चा ह्या ठिकाणी काय रिटर्न ऑन इक्विटी आहे। आता आपण इतर फंडामेंटल्स विषयी विचार करूया की इतर फंडामेंटल्स ह्याचे काय म्हणतात। आता बघा, प्रमोटरची होल्डिंग ह्या ठिकाणी घटलेली आहे, ती एक थोडीशी निगेटिव्ह बाब आहे। आता ती किती घटलेली आहे ते सुद्धा आपण पाहूया। आता ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये कंपनीचे सेल्स ऑलमोस्ट वाढताना दिसते आपल्याला प्रत्येक वेळेला। 2010 पासून आतापर्यंत तुम्ही पाहिलं 479 कोटींवरून डायरेक्टली 2423 कोटींची सेल्स झालेली आहे। आणि नेट प्रॉफिट बघा 29 कोटींवरून डायरेक्टली 157 कोटींचा। एक चांगली गोष्ट मला ही वाटली, ऑपरेटिंग प्रॉफिट यांचा चांगला आहे। म्हणजे कंपनीचा जो कोवर बिझनेस आहे, ठीक आहे, मुख्य बिझनेस आहे, त्याच्यातून कंपनी काय करते, चांगला पैसा कमवते। असं नाही की अदर इन्कम्समधून पैसे येत आहेत आणि ते इन्कममध्ये दाखवले, असं ह्या ठिकाणी काही होत नाही आहे। कंपनीला त्यांच्या धंद्यातून किंवा त्यांच्या बिझनेसमधून चांगला ह्या ठिकाणी बेनिफिट होत आहे। आता 5 वर्षामध्ये आणि 5 वर्षामध्ये जे काही प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ आहे ते बघा, 10% सेल्स ग्रोथ आणि 14% प्रॉफिट ग्रोथ आहे। ही कंपाऊंडेड ग्रोथ आहे जी सुद्धा एक चांगली आहे, एक रिजनेबल ग्रोथ आहे असं आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो। म्हणजे कंपनीने काय केलेलं आहे, आपला जो धंदा आहे तो चांगल्या पद्धतीने सेट केलेला आहे। इक्विटी कॅपिटल बघा 92 कोटीचा, 1190 कोटींचे रिझर्व्स आणि बॉरिंग्स बघू शकता 564 कोटींचे। कंपनीवरचे मित्रांनो कर्ज वाढत आहेत, पण ह्या ठिकाणी कंपनीने काय केलेलं आहे, सायमल्टेनियसली आपले जे काही रिझर्व्स आहेत ते सुद्धा ह्या ठिकाणी वाढवलेले आहेत। आता 2021 पासून ह्या ठिकाणी अचानक काय झालं, ह्या ठिकाणी काय वाढलेलं आहे, इक्विटी कॅपिटल वाढलेलं आहे, 23 कोटींवरून डायरेक्टली 93 कोटी झालं।
आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता आपण प्रमोटर होल्डिंगचा जर विचार केला, प्रमोटर होल्डिंग ह्या ठिकाणी काय म्हणते, 2021 मध्ये काय होती मित्रांनो, प्रमोटर होल्डिंग 60% होती आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आता प्रमोटर होल्डिंग तुम्ही बघू शकता 2024 मध्ये 55.67% होती. आता ह्या ठिकाणी जे इक्विटी कॅपिटल वाढलेलं आहे ते सुद्धा 2021 पासून वाढलेलं आहे. म्हणजे काय, प्रमोटर्सने आपले होल्डिंग जे आहे ते ह्या ठिकाणी एका ऑफरच्या माध्यमातून विकले असतील पब्लिकला, जेणेकरून काय झालं असेल, ह्या ठिकाणी प्रमोटर होल्डिंग ह्या ठिकाणी डिक्रीज झाली आणि पब्लिकची होल्डिंग ह्या ठिकाणी वाढली. इथे तुम्ही बघू शकता पब्लिकची होल्डिंग ह्या ठिकाणी स्टेबल आहे, पण FIIsने ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, ह्या ठिकाणी बाईंग केलेलं आहे आणि DISने सुद्धा ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, बाईंग केलेली आहे. म्हणजे हे एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण DISमध्ये मला एक गोष्ट निगेटिव्ह वाटली की ह्यामध्ये कोणती मोठी एंटिटी नाही आहे. ओके, फक्त ह्यामध्ये म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत. सो म्युच्युअल फंड स्कीम्सने ही बाईंग केलेलं आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. LIC सारखी कुठली मोठी एंटिटी नाही आहे किंवा SBI वगैरे ह्यांसारखी एंटिटी नाही आहे की ज्यांनी ह्यामध्ये बाईंग केलेलं आहे. फक्त छोटे मोठे जे काही म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत त्यांनी ह्यामध्ये बाईंग केलेलं आहे. सो ह्या स्टॉकमध्ये आपण खरेदारी करू शकतो का? सो मित्रांनो, डेफिनेटली तुम्ही खरेदारी करू शकता. पण जर बायबॅक तुम्हाला नाही मिळाला आणि जे काही ब्रेक इव्हन प्राईस आहे त्याच्यावर तुम्हाला ह्यातून एक्झिट व्हावं लागेल. आणि जर सपोज करा बायबॅक नाही मिळाला त्यानंतर स्टॉकचं प्राईस ड्रास्टिकली खाली पडलं, सो डेफिनेटली तुम्ही ह्यामध्ये थांबूही शकता, कारण स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. सो डेफिनेटली एक फार्मा कंपनी असल्या कारणाने लॉंग टर्ममध्ये तुम्हाला रिटर्न चांगलेच ह्या ठिकाणी देणार आहे. सो डेफिनेटली या बायबॅकसाठी तुम्ही रिस्क घेऊ शकता. पण अगेन ही कोणती बाईंग रेकमेंडेशन नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार ह्या ठिकाणी नाही आहे. सो आशा करतो की हा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मला द्या परवानगी. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.